नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पेपर ॲनालिसिसची सिरीज आपण चालू केलेली होती. तर यामध्ये आपण GS1 कंप्लीट केलेला आहे. GS2 मधला आपण पार्ट 1 कंप्लीट केला. आता त्या पुढचा जो पार्ट 2 असणार आहे तो आज आपण कव्हर करणार आहोत. यापूर्वीचे माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मग माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्हाला तिथली अपडेट भेटून जाईल. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा, जेणेकरून मलाही नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रोत्साहन भेटत असतं. आणि त्याचबरोबरीने जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करू. आपण हा ए सेट बघतोय, 2023 मेन्सचा पेपर, 51 नंबरचा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य कथन सांगायचं आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना 11 डिसेंबर 2006 रोजी झाली. हा आपला फॅक्च्युअल डेटा आहे. हा आपल्याला माहितीच पाहिजे की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आपल्याला माहीत असणं, आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 30 हा त्याच्या रिलेटेड आहे. तर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी एक आयोग पण स्थापन झालेला आहे आणि तो 2004 मध्ये स्थापन झालेला आहे. त्यामुळे हे जे 2006 इथं दिसतं आहे, यामुळे फर्स्ट ऑप्शन हे चुकीचं ठरतं. त्यानंतर त्यांनी अजून थोडं डीपमध्ये प्रश्न विचारला की त्या आयोगाचे अध्यक्ष हे न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन हे होते. तर इतकी डिटेल माहिती तुम्हाला असणार आहे का? तर हा करंटचाही थोडा भाग असू शकतो. त्याच्यामुळे इतकी डिटेल माहिती जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनचा विचार करू शकता. त्यानंतर क नंबरचं विधान वाचूयात. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे सदस्य डॉक्टर शाहिद अख्तर व डॉक्टर जसपाल सिंग होते. बघा, या प्रश्नाला मी काय समजतो की डिफिकल्ट क्वेश्चन आहे. हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे कारण की यामध्ये फॅक्च्युअल डेटा फार आहे. कारण की इथे तुम्हाला डेट पण माहिती पाहिजे, त्याचबरोबरीने त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते ते माहिती पाहिजे आणि त्या आयोगाचे सदस्य कोण होते हेही तुम्हाला माहिती पाहिजे, तरच हा प्रश्न तुमचा टॅकल होऊ शकतो. त्याच्यामुळे असे प्रश्न हे स्किप केलेले चांगले असतात. तर याचं उत्तर जर आपण पाहिलं तर 3 नंबर याचं उत्तर असणार आहे ब आणि क बरोबर. कारण की 100% तुम्हाला माहिती आहे नंबरचं विधान हे चुकीचं आहे. या आयोगाचे सचिव जर बघितलं तर मनोज केजरीवाल हे आहेत. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नावर आपण जाऊयात. भारतातील राजकीय पक्षांच्या निर्मितीमधील सामाजिक घटकासंदर्भात खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत? पहिलं विधान बघा, भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणजे RPI हा सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेला आहे. तर यस, बरोबर आहे पहिलं विधान. कारण की जर आपण बघितलं, RPIची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा होते त्यांची ही कल्पना होती या पक्षाबद्दलची, आणि त्यांच्यानंतर हा जो पक्ष आहे हा उदयास आलेला होता. म्हणजे याचा जो काही मेन हेतू होता स्टार्टिंगला तो होता समाजाच्या जाणीवेतून हा पक्ष निर्माण झालेला होता. त्याच्यामुळे एका समाजापुरता हा मर्यादित होता स्टार्टिंगला. मग आता तो थोडा मोठ्या लेवलवर तो पक्ष उदयास आलेला आहे. त्यानंतर दुसरं विधान जर आपण बघितलं, बहुजन समाज पार्टी, त्याला BSP असं म्हणतो. तर BSP पण हा जो पक्ष आहे तो सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेला आहे. त्यानंतर भारतात सामाजिक विचारसरणीवर आधारित जे राजकीय पक्ष आहेत ते सध्या त्यांची संख्या ही नगण्य आहे. तर हे विधान बरोबर आहे. राजकीय पक्षांकडून सामाजिक समता, न्याय, बंधुभाव या मूल्यांचा पाठपुरावा केला जातो. तर यस, भारतामध्ये काय लोकशाही आहे. तो तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक पक्षामध्ये हे लोकशाही पद्धतीने काय होतात, निवडणुका होतात. त्याच्यामध्ये पण कोणासोबत भेदभाव केला जात नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राजकीय पक्षामध्ये हे जे सामाजिक समता, न्याय आणि बंधुभाव हे मूल्य काय आहेत त्याचा पाठपुरावा ते करतात, असं आपण म्हणू शकतो भारतामध्ये. तर म्हणजे हे सगळे जे विधान आहेत इथे काय ठरत आहेत, बरोबर ठरत आहेत. म्हणजे तुम्हाला बेसिकली काय माहिती पाहिजे, सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेले पक्ष कोणकोणते आहेत. ठीक आहे. आता हा जो टॉपिक आहे सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेले पक्ष, तर आपल्याला ऑलरेडी सिलेबसमध्ये हा टॉपिक दिलेला आहे. सामाजिक महत्त्व म्हणून असं अधोरेखित करण्यात आलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये. म्हणजे जो आपला राजकीय पक्ष नावाचा जो सिलेबसचा पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये सामाजिक महत्त्व
असा पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय असायला हवं? वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता पुढचा प्रश्न जो आहे तो एका पक्षाच्या निवडणुकी कामगिरीबद्दल विचारलेला आहे. 1989 ते 2004 या काळातील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय समाजवादी पक्ष मार्क्सवादीला प्राप्त झालेल्या जागांचा निवडणूक वर्षानुसार आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. तर बघा, हा किती डिफिकल्ट क्वेश्चन आहे आणि किती फॅक्च्युअल प्रश्न आहे की आपल्याला एकतर तो जो पक्ष आहे CPIM, त्या पक्षाची निवडणुकीमध्ये त्यांनी कशी कामगिरी केली होती ती काय आजची नाही विचारत येते. 2014ची विचारली असती, समजा 2019ची विचारली असती तर ती वेगळी गोष्ट होती. पण या पक्षाची जी काही निवडणूक कामगिरी आहे ती आपल्याला बॅकडेटची विचारत आहेत आणि ते पण फार जुनी विचारत आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते थोडे लॉजिकली जर सॉल्व करता आले तुम्हाला तर ते तुम्ही करू शकतात. तर थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊ आपण. यामध्ये जर आपण पाहिलं तर असे काही सारखे नंबर्स आहेत CPIचे, तर ते आपण आधी बघून घेऊ. तर बघा, तुम्हाला कळेल 1989 आणि 1999 या वर्षी जर बघितलं तर लोकसभेमध्ये CPIMला या 33 जागा होत्या प्रत्येकी. त्यानंतर जर आपण पाहिलं 1977 आणि 1984 या 2 वर्षामध्ये प्रत्येकी 22 जागा होत्यात. सारखे म्हणून आपण सांगतोय. त्यानंतर 1996 बघितलं आणि 1998 बघितलं तर या 2 वर्षामध्ये 32 आणि 32 जागा होत्या. ठीक आहे, म्हणजे कॉमन आहे म्हणून आपण इथं लिहिलं आहे की ह्या दोन्ही वर्षामध्ये CPIMला 33 जागा होत्या. 77 आणि 84मध्ये 22 जागा होत्या आणि 96 आणि 98च्या लोकसभेमध्ये 32 जागा होत्या. हे कॉमन आकडा आहे म्हणून आपण इथे लिहिला. त्यानंतर आता याचं उत्तर आपण उत्तरापर्यंत येऊन जाऊ डायरेक्ट. याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. ते कसं ते बघूयात. 2004मध्ये 43 खासदार निवडून आले होते. त्यानंतर 35, 1989मध्ये 33 आणि 1999मध्ये 33. म्हणजे हा आपला उतरता क्रम इथे अशा पद्धतीने लागतो. हा प्रश्न डिफिकल्ट आहे, पण जरी तुम्हाला डिफिकल्ट असला तरी पण तुम्हाला जो बाकीची काही आकडेवारी आपण सांगितलेली आहे ती तुम्ही चांगली लक्षात ठेवा. म्हणजे 2-2चे गट करून ते जे काही कॉमन आकडेवारी आहे ती जर पाठ करण्याचा प्रयत्न केला तर जर पुढच्या वेळेस जर जोड्या लावावा प्रश्न आला तर तो तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. पुढे आपल्याला योग्य कथन विचारलेले. पंडित नेहरूंनी 1952, 57 आणि 62च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलगपणे बहुमत मिळवून दिलं. तर यस पहिलं विधान बरोबर आहे. काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिले गंभीर आव्हान 1967मध्ये आले, जेव्हा की संयुक्त विरोधी पक्षाने हिंदी पट्ट्यातील अनेक राज्यावर नियंत्रण मिळवले. आपण जेव्हा पक्षांची कामगिरी बघतो किंवा भारतातल्या जे काही पक्ष आहेत पक्षांचं जे काही स्थित्यांतर आहे ते जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आपण हे बघत असतो की काँग्रेसची सत्ता ही 67ला गेलेली होती आणि मग त्यानंतर संयुक्त विरोधी पक्षाने त्यावेळेस नियंत्रण मिळवलेलं होतं. त्याच्यामुळे 1967 हे जे वर्ष हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे इंदिरा गांधींनी गरिबी हटाओचा नारा देऊन अमेरिकेशी घनिष्ठ संबंध विकसित करायचे होते. आता असं असू शकतं का की गरिबी हटाओचा नारा द्यायचा आणि अमेरिकेसोबत संबंध प्रस्थापित करायचे? याचा काही संबंधच नाही लागत इथे. ठीक आहे, गरिबी हटाओ आणि अमेरिका याचा काही संबंध इथे लागत नाही. त्याच्यामुळे कला आपण डायरेक्टली एलिमिनेट करणार. जर कला एलिमिनेट केलं तर बघा इथे क आहे, इथं क आहे, इथं वरीलपैकी सर्वमध्ये पण क येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? 3 नंबर. अशा पद्धतीचं. चला पुढं जाऊयात. आता पुढचा प्रश्न थोडा आयोगाने वेगळीच शब्दरचना वापरलेली आहे. समाजवादी काँग्रेस पक्ष म्हणलेलं आहे आयोगाने इथे आणि अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. आधी इथं भरपूर जण कन्फ्यूज होतात की समाजवादी काँग्रेस. तिथं बेसिकली आयोगाने इथं अर्थ घेतलेला आहे शरद पवार यांचा जो पक्ष होता त्यावेळेस, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला आहे त्यांच्या पक्षाच्या नुसार. पण त्यावेळेस त्याचं समाजवादी काँग्रेस असं नाव होतं. तर बघूयात आपण 1 बाय 1. समाजवादी काँग्रेसने 1980च्या लोकसभेमध्ये 1 जागा जिंकली. समाजवादी काँग्रेसने 1984च्या लोकसभेमध्ये 3 जागा जिंकल्या. समाजवादी काँग्रेसने 1980च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 47 जागा जिंकल्या आणि समाजवादी काँग्रेसने 1985च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 54 जागा जिंकल्यात. तर हा पण थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे
कारण त्याच्यामध्ये डिफिकल्टी अशी आहे की एकतर आपल्याला तो पक्ष लवकर आठवत नाही आणि आठवलं तरी हे जे आकडेवारी आहे ती फार डिफिकल्ट आहे पाठ करण्यासाठी. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे 2 नंबर. ठीक आहे. बाकी सगळे विधानं हे बरोबर आहेत. 47 जागा होत्या 80मध्ये आणि 85ला होत्या 54 जागा. डिफिकल्ट लेवलचा प्रश्न होता तो. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणते आहेत? आता हा कॉमन क्वेश्चन आहे, जो की प्रीला पण विचारला जातो. 8 बंधनं सांगितलेले आहेत आपल्या भाषण स्वातंत्र्याच्या बाबतीत. आपल्याला माहिती आहे 19 नंबरचा कलम आहे. या 19 कलमाला 8 बंधनं आपण सांगितलेलं आहेत, रिस्ट्रिक्शन सांगितलेलं आहेत. ते कोणकोणते आहेत? तर पहिलं, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता. दुसरं सांगितलेलं आहे राष्ट्राचे संरक्षण. तिसरं सांगितलेलं आहे परदेशाशी मैत्रीपूर्ण संबंध. कोणासोबत? दुसऱ्या देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध. चौथं काय? सार्वजनिक सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर. त्याच्यानंतर 5वं बंधन सांगितलेलं आहे सभ्यता व नैतिकता. त्यानंतर 6वं बंधन आहे न्यायालयाचा अवमान. 7 नंबरला सांगितलेले चारित्र्य हनन किंवा डिफेमेशन आपण म्हणतो. आणि 8 नंबरचं जे बंधन आहे ते आहे हिंसेस चालना मिळणे. तर बघा, हे जे 8 बंधन आहेत, हे 8 बंधने आपण लावू शकतो कोणावर पण त्याच्या स्पीच आणि एक्सप्रेशनला थांबवण्यासाठी. ठीक आहे. समजा एखादा व्यक्ती आहे जो की भाषण करतो, अभिव्यक्त होतोय, पण तो न्यायालयाचा अवमान करतोय. ठीक आहे. जर तो न्यायालयाचा अवमान करतोय तर त्याच्यावर सरकार काय करू शकतं, राज्य काय करू शकतं, त्याच्यावर बंधनं घालू शकतात. किंवा तो भाषणामध्ये किंवा बोलण्यामध्ये दुसऱ्यांचं चारित्र्यहनन करतोय, डिफेमेशन करतोय, किंवा तो हिंसेला चालना देतोय, किंवा तो सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवतोय, किंवा तो राष्ट्राच्या संरक्षणाच्या बाबतीत काहीतरी करतोय. ठीक आहे. किंवा तो अखंडतेच्या बाबतीत व्हायोलेशन करतोय. तर अशा गोष्टी जर तो करत असेल भाषण आणि अभिव्यक्तीच्या थ्रू, तर त्याच्यावर बंधनं घालणं हे राज्याचं काम आहे. त्याच्यापैकी आता बघूयात आपण कोणकोणते त्याच्यामध्ये. तर धार्मिक विचार आपण बघितलं का याच्यामध्ये? तर नाही. पहिलं ऑप्शन तर गेलं. सभ्यता आणि नैतिकता आहे का? आहे. बदनामी आहे का? आहे. न्यायालयाचा अवमान पण येतो. राजकीय नेतृत्व हे येतं का याच्यामध्ये? नाही, याचा काही संबंध नाही. आणि धार्मिक विचाराचा पण संबंध नाही. म्हणजे ब, क आणि ड हे आपलं उत्तर असायला हवं. ब क ड आपलं इथे आन्सर असणार. हा आपल्याला प्रीमध्ये पण विचारला जातो, म्हणून आपण थोडं डिटेलमध्ये याला घेतलेलं आहे. पुढं आहे योजना दिलेल्या आहेत आणि त्याचे वर्ष दिलेले आहेत. आता हा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे. यासाठी तुम्हाला ते जे इयर्स आहेत ते पाठच पाहिजे. पण इथं आयोगाने मंथवर पण प्रश्न विचारले आहे. बघा, इथे 2015 आहे, इथं 2015 आहे, इथं 2015 आहे, इथं सप्टेंबर आहे, इथं ऑक्टोबर आहे, इथं नोव्हेंबर आहे. म्हणजे किती डिटेलमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे किती डीपमध्ये तुम्हाला स्टडी करावा लागतो, किती पाठांतर करावं लागतं, यावरून तुमच्या हे लक्षात येईल. उन्नत भारत अभियान जर बघितलं तर नोव्हेंबरमध्ये आलं होतं 2014ला. त्यानंतर राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क सप्टेंबर 2015ला. उच्चतर आविष्कार योजना ऑक्टोबर 2015ला. आणि इम्प्रिंट नावाची जी आहे इम्प्रिंट, तर ही फार फेमस आहे, भरपूर वेळ आलेली पेपरला इम्प्रिंट. तर इम्प्रिंट आलं तर ते आहे नोव्हेंबर 2015मध्ये. म्हणजे तुम्हाला जर इम्प्रिंट माहीत असेल तर ते 2 ठिकाणी येतं बघा. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे आपलं? 1 नंबर. योजना आणि वर्ष. पुढची योजना इंटरेस्टिंग आहे. अशी एकतरी योजना येतेच की जी थोडी अनोळखी असते, तिचं जास्त चर्चा नसते. अशा योजना विचारल्या जातात, त्या पण महाराष्ट्राच्या संदर्भात. अहिल्याबाई होळकर मोफत एस टी प्रवास योजनेच्या बाबतीत आपल्याला अयोग्य विधान सांगायचं आहे. पहिलं, अहिल्याबाई होळकर मोफत एस टी प्रवास योजना ही 96-97 मध्ये सुरू करण्यात आली. वरील योजनेचे लाभार्थी हे वर्ग 5वी ते 12वी वर्गातील विद्यार्थिनी आहेत. विद्यार्थिनी हे कीवर्ड आहे आपला. वरील योजनेसाठी शाळेत किमान 50% उपस्थिती आवश्यक असते. हा पण आपला कीवर्ड आहे. तर प्रश्न वाचताना आपले कीवर्ड आधी फाइंड आउट करून ठेवायचे.
इथं फॅक्च्युअल डेटा काय आहे 96-97. इथे आहे 5वी ते 12वीच्या विद्यार्थिनी आणि इथं आहे 50% उपस्थिती. आता याच्यामध्येच सगळा प्रश्न आपला सॉल्व्ह होणार आहे. तर पहिली गोष्ट की जे 96-97 आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वी ते 12वी विद्यार्थिनीसाठी आहे, हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. 5वी ते 12वी विद्यार्थिनींसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये काय केलं जातं तर ग्रामीण भागातील, विशेष म्हणजे इथं ग्रामीण भागातील महत्त्वाचा शब्द आहे, ग्रामीण भागातील जे मुले आहेत त्यांना तिमाही पास उपलब्ध केला जातो ST महामंडळाकडून आणि मग त्या पद्धतीने ते म्हणजे शिक्षणासाठी फक्त हा प्रवास जो आहे तो मोफत असतो. आणि हे जे 50% उपस्थिती आहे तिथं 75% उपस्थिती असायला हवी तरच ही योजना मिळते. त्याच्यामुळे क नंबरचे विधान हे चुकीचे ठरते. 3 नंबर आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. अहिल्याबाई होळकर मोफत ST प्रवास योजना. पुढचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय ज्ञान आयोग म्हणजे त्याला आपण नॅशनल नॉलेज कमिशन 2009चं. तर कोणत्या प्रमुख क्षेत्रावर यांनी लक्ष केंद्रित केलं होतं हा पण प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. इंग्लिशमध्ये थोडं लवकर समजतो. ॲक्सेस टू नॉलेज, नॉलेज क्रिएशन, नॉलेज ॲप्लिकेशन. सगळीकडे नॉलेज शब्द दिसतो आहे. फक्त हे जे नॉलेज एक्सटेन्शन आहे हे त्याच्यामध्ये येणार नाही आहे. नॉलेज एक्सटेन्शन येणार नाही आहे. ठीक आहे. म्हणजे या नॉलेज कमिशनचं, या कमिशनचं काम काय आहे? ज्ञानाचं सगळ्यांपर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे, ॲक्सेस झालं पाहिजे, ॲक्सेस टू नॉलेज. नॉलेज क्रिएशनला महत्त्व आहे. ठीक आहे. नवीन नवीन इनोव्हेशन वगैरे. आणि नॉलेजच्या ॲप्लिकेशनला महत्त्व आहे. ठीक आहे. एक्सटेन्शनला भर नाही त्यांचा भर असणार आहे एक तर ज्ञान जे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचं निर्मिती झाली पाहिजे आणि त्याची उपाययोजना त्याच्या ॲप्लिकेशनच्या थ्रू समाजासाठी त्याचा यूज झाला पाहिजे. म्हणजे अ, ब आणि क, अ, ब आणि क हे आपलं उत्तर असणार आहे. आता हा जो आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण त्याची लिस्ट टाकलेली आहे त्या शाळांची. तर बघूयात ही योजना काय. एकलव्य मॉडेल निवासी शाळेबाबत योग्य कथन आपल्याला सांगायचं आहे. ही योजना 1998मध्ये सुरू झाली. 2000 साली पहिली शाळा ही महाराष्ट्रात सुरू झाली. हा कीवर्ड आहे. ती योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संस्था म्हणून कार्यरत आहे. किती कीवर्ड आहे इथं बघा. 1998 कीवर्ड आहे, 2000 कीवर्ड आहे, महाराष्ट्रात सुरू झाला हा कीवर्ड आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा एक कीवर्ड आहे. ठीक आहे ना. आपल्याला योग्य विधान सांगायचं आहे. ते 1998मध्ये सुरू झाली का? यस. 1997-98मध्ये तिची चर्चा चालू होती. 98मध्ये ती सुरू झाली. ठीक आहे. सर्वात पहिलं महाराष्ट्रात झाली का सुरू? यस, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर अमरावती, रामटेक, नाशिक, पालघर या ठिकाणी ती आहे शाळा सुरू. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे का? ती यस, 100% ती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे वरीलपैकी सगळे विधान इथे बरोबर येते. पुढचं आहे अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. परिसीमन आयोगाने दिलेल्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येते. इथं म्हणतायत की आव्हान देता येते पण आपण परिसीमन आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही. तर आव्हान देता येत नाही असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. म्हणून 1 नंबरचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. 1 नंबरचं विधान चुकीचं आहे इथे. पुढं बघूयात. निवडणूक विवादांच्या निकालासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार हा संसद त्यानंतर राज्य विधिमंडळाला अनुच्छेद 323B अंतर्गत देण्यात आलेले आहे न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी. ती यस बरोबर आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो भाग 14 आहे, भाग 14A हा महत्त्वाचा आहे याच्या बाबतीत. कारण की याच्यामध्ये 2 कलमं येतात, 323A आणि 323B. आणि आपल्याला कशाबद्दल विचारलेले? 323B बद्दल. तर ए जो आहे तो कशासाठी आहे? ए फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ट्रिब्युनल. हा भाग 14A ट्रिब्युनलसाठी, लवादासाठी आहे. आता मग तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर द्या मला कॉमेंट सेक्शनमध्ये की हा जो 14A आहे तो कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने तो राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्या, मी त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. 323A मध्ये काय सांगितलेलं आहे? प्रशासकीय लवाद किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल.
आणि 323B मध्ये काय सांगितलेले आहे, अदर दॅन म्हणजे इतर जे आहे, अदर दॅन ट्रिब्युनल, अदर दॅन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलच्या व्यतिरिक्त जेवढे पण आहेत, मग त्याच्यामध्ये निवडणूक न्यायाधिकरण असन किंवा बाकीचे कोणते असतील, ते सगळेचे सगळे न्यायाधिकरण जे आहेत ते 323B मध्ये येतात. एमध्ये फक्त प्रशासकीय येतात. मग त्या प्रशासकीयचे पण 2 प्रकार आहेत, केंद्रीय लेवलवर कॅट आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅट आहे. ठीक आहे, पण आपल्याला 323B वर विचारलेलं आहे. मग इथं काय म्हणतायत ते, संसद आणि राज्य हे दोघं पण 323Bच्या अंतर्गत न्यायाधिकरण स्थापन करू शकतात का, तर करू शकतात. म्हणजे यामध्ये फक्त अ नंबरचं विधान हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे अ नंबरचं विधान चुकीचं आणि ब नंबरचं विधान हे बरोबर आहे. अ नंबरचं का चुकीचं आहे, कारण की परिसीमन आयोगाचा जो निर्णय असतो तो अंतिम असतो. परिसीमन आयोगाचा जो निर्णय असतो तो अंतिम असतो, त्याला न्यायालयात जाता येत नाही. पुढे जाऊयात. अयोग्य विधान आपल्याला परत विचारलेले. तुम्ही टेंडन्सी जर बघितली आयोगाची, तर आयोग हा जास्त करून आपल्याला अयोग्य विधाने विचारत असतो. राज्यातील पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोग घेतं. यस, सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं नसणार. 1988च्या 61व्या घटना दुरुस्ती कायद्याने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. हे पण आपल्याला माहिती आहे, हा पण भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे प्रीला. 1991 मध्ये निवडणूक आयोगाने पहिल्यांदा प्रभावीपणे आदर्श आचारसंहिताचा उपयोग केलेला आहे. तर आपल्याला इथं काय माहिती पाहिजे, TN सेशन यांचा कालखंड माहिती पाहिजे. TN सेशन यांचा, तर TN सेशन हे 12 डिसेंबर 1990ला निवडणूक आयुक्त झाले होते, मुख्य निवडणूक आयुक्त, आणि त्यांचा कार्यकाल संपला होता 11 डिसेंबर 1996ला. तर या कालावधीमध्येच, या 90 ते 96 या कालावधीमध्ये त्यांनी हे जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ते राबवलं होतं त्यांनी. आदर्श आचारसंहिता राबवण्याचं जी सुरुवात आहे ती TN सेशन यांनी केली होती. त्याच्यामुळे त्यांचा कार्यकाल जर आपल्याला माहिती असला तर आपण लगेच आपलं उत्तर देऊ शकतो. म्हणजेच 1991 हे त्यांच्या कार्यकालामध्ये येतं. पहिल्यांदा प्रभावीपणे आदर्श आचारसंहितेचा उपयोग झाला, तर यस, हे पण बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे. एवढी इन्फॉर्मेशन तर आपल्याला असणारच आहे आपल्या अभ्यासाच्या थ्रू. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, 4 नंबर. 4 नंबर आपल्याला वाचायची पण गरज नाही. अयोग्य विधान 4 नंबर आहे. तरी वाचून घेऊयात. एल चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1997 अनुच्छेद 323B पोटकलम 3D हे असंवैधानिक घोषित करण्यात आले. ठीक आहे, एवढ्या डीपमध्ये घुसायची गरज नाही. पहिले 3 ऑप्शन आपल्याला येत होते, त्यावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढे, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे फायदे आहेत. सोपा आहे, EVMचे फायदे विचारलेले आहेत आपल्याला. छपाईची किंमत कमी होते. यस, पहिले बॅलेट पेपर होते, त्या बॅलेट पेपरचा खर्च भरपूर असायचा, कागद वगैरे भरपूर लागायचा. त्यामुळे मशीनच्या थ्रू काय होतं आहे, छपाईची किंमत कमी होते, कागदाचे प्रमाण कमी झाले. पारंपरिक पद्धतीपेक्षा मोजणी प्रक्रिया पण जलद झाली. आधी भरपूर दिवस लागायचे मतमोजणीला, आता 2 दिवसात किंवा एकाच दिवसात आपल्याला रिझल्ट कळतो. मशिनीवरील अवलंबित्व कमी करते, कमी थोडी करते, वाढवते ना, त्याच्यामुळे चुकीचं आहे. मतदानाची टक्केवारीत वाढ करते. आज थोडी आहे की बॅलेट पेपर जेव्हा होते तेव्हा मतदान होत नव्हतं आणि मशीन आल्याच्या नंतरच मतदान वाढायला लागलं, असं नाही आहे. मतदानाची टक्केवारीत वाढ करणं हे काय त्याचा फायदा नाही आहे. त्याच्यामुळे ड आणि ई चुकीचं आहे. तर बघा, इथं ई दिसतं आहे, इथं ई दिसतं आहे, इथं ड आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर. EVMवर प्रश्न होता. पुढचा प्रश्न दबाव गटावर. भारतातील दबाव गटाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत. पहिलं, समान हितसंबंध असणाऱ्या लोकांचा दबाव गट निर्माण होतो. तर बरोबर आहे. समजा आता आपण असं म्हणू शकतो, कर्मचारी, सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी, तर यांचा जो हितसंबंध आहे तो समान आहे, त्याच्यामुळे यांचा काय तयार होऊ शकतो, एक दबाव गट तयार होऊ शकतो. किंवा आता कोचिंग संस्थावाले जे आहेत, क्लासवाले, तर क्लासवाले जे टीचर्स वगैरे आहेत त्यांचा पण एक दबाव गट तयार होऊ शकतो, विद्यार्थ्यांचा दबाव गट तयार होऊ शकतो. तर त्याच्यामुळे यांचं जे काही मेन हेतू असतो तो काय असतो, समान हितसंबंध. त्यानंतर दबाव गट ही अराजकीय संघटना आहे. दबाव गट हे अराजकीय संघटना आहे, हे पण बरोबर आहे, राजकीय संघटना नसते ती. दबाव गटातील सदस्य हे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त नसतात, तर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे ते सदस्य असतात. तर क नंबरचं विधान पण बरोबर आहे. इनडिरेक्टली ते
पक्षाचे सदस्य असतात, ॲक्टिव्हली नसतात. दबाव गटाचे कार्यक्षेत्र हे अमर्यादित असते, तर हे चुकीचं आहे. अमर्यादित नसून याचे कार्यक्षेत्र हे मर्यादित असते, लिमिटेड असते. तुम्हीच बघा, समजा सरकारी कर्मचारी आहे, त्यांचा जो हितसंबंध आहे तो मर्यादित असणार आहे, त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित असणार आहे. ते प्रत्येक विषयासाठी त्यांचं म्हणणं सरकार दरबारी मांडणार नाही आहेत, त्यांचे विषय पण मर्यादित आहेत, सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत. त्याच्यामुळे इथं अमर्यादित जो शब्द आहे तो चुकीचा आहे. म्हणजे डच फक्त विधान इथं काय ठरतं आहे, चुकीचं ठरतं आहे. मग आपण बघूयात तसं ऑप्शन कुठे, अ, ब आणि क बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. महिला आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला प्रीला पण विचारलेला आहे. प्रीचं जर बघितलं, MPSC प्री 2017, प्री 2017ला याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहेत 108वी घटना दुरुस्तीवर. ठीक आहे, 108वं बिल आहे, ते विधेयक आहे. बघूयात आता वन बाय वन. लोकसभा आणि सर्व राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी राखीव जागा असाव्यात यासंबंधीचे विधेयक UPA सरकारने 2008मध्ये मांडले होते. तर यस, हे बरोबर आहे विधान. महिला आरक्षण विधेयक पुनर्मांडणीसाठी राज्यसभेने ते 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते आणि सदर विधेयक लोकसभेत कधीही त्याच्यावर मतदान झालेलं नाही आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढच्या एक्झामसाठी ही जी तारीख आहे ती लक्षात ठेवा. त्यानंतर सदरहू विधेयकाचा प्रमुख उद्देश हा महिलांसाठी लोकसभेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभेत 50% जागा राखीव असाव्यात हा होता. कीवर्ड काय इथं आपला 50%. 50% होतं का त्यावेळेस सांगितलेलं तर नाही, 33% होतं, 1/3 होतं. ठीक आहे, 33% आरक्षणाचं त्यावेळेस म्हणजे मागणी केलेली होती. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, बरोबर विधानं कोणते. मला सांगा, जर 50% इथं ते म्हणतायत तर ड बरोबर असायला हवं का, तर नाही. इथे ड आहे, इथं ड आहे, इथं ड आहे, हे बरोबर येणार आहे का, तर नाही. आपलं उत्तर काय असायला हवं, 1 नंबर. म्हणजे हे स्टार्टिंगचे जे तिन्ही विधानं तुम्हाला माहिती जरी नसली, ठीक आहे, माहिती जरी नसले तिन्ही विधानं, तरी तुम्हाला एवढं माहिती आहे की 50% नव्हते बोललेले, 33% बोललेले होते. बस एकाच ऑप्शनवरून तुमचा हा प्रश्न सॉल्व होतो. त्याच्यामुळे त्या पेपरच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने तो टॅकल करतात, कशा पद्धतीने विचार करतात, लॉजिक लावतात, त्याच्यावर हे प्रश्न सॉल्व होत असतात. पुढे आहे योग्य कथन आपल्याला सांगायचं आहे. मुंबई प्रांतांच्या विधानसभा निवडणूक 1937मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1940मध्ये डॉक्टर BR आंबेडकरांनी केली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनने लोकसभा निवडणूक 1957मध्ये 6 जागा जिंकल्या होत्या. आता या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं, तर सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की स्वतंत्र मजूर पक्ष याची स्थापना झाली होती 1936ला. कोणी केली होती, आंबेडकरांनी केली होती. का केली होती, कारण की 1937ला काय होतं, इलेक्शन होते, त्यामुळे या पक्षाची स्थापना केली. मग या पक्षाला 1942मध्ये त्यांनी डिझॉल्व केलं आणि कशाची स्थापना केली, शेड्यूल कास्ट फेडरेशनची. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. कधी केली होती ती, 1942ला. ठीक आहे, हा नवा पक्ष आणला. त्याच्यामुळे 1942 आपला कीवर्ड असणार आहे. आणि इथं काय बोलता येते, 1940मध्ये स्थापना केली, तर हे चुकलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे मुंबई प्रांताची विधानसभा होत्या त्या 1937ला होत्या. तर आपल्याला हे माहिती नाही 13 जागा होत्या, पण एवढं तर माहिती आहे आपल्याला की 2 नंबरचं विधान, ब नंबरचं विधान हे चुकीचं आहे. मग जर 2 नंबरचंच फक्त माहिती असलं तुम्हाला तर हे चुकीचं आहे, तर ते योग्य नसणार आहे. म्हणजे इथं पण ब आहे, इथं पण ब आहे आणि इथं पण ब येतो आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 3 नंबर. म्हणजे 3 विधानं दिलेले आहेत, त्या 3 विधानांपैकी एकच विधान तुम्हाला माहिती होतं, तो इतिहासाचा भाग आहे, हिस्ट्रीचा भाग येतो. हिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचतो त्यावेळेस आपण ही जी फॅक्च्युअल डेटा आहे, स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन, हे आपण तिथेच वाचत असतो. तर त्या बेसिसवर आपण हा प्रश्न सॉल्व केलेला आहे. पुढे, खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना 1997मध्ये झालेली, हे प्रश्न वारंवार विचारले जातात. की एक इयर विचारतात, कोणत्या पक्षाची स्थापनेचं इयर. तर हे पण लॉजिक आपण लावू शकतो. ते कसं, तर बघा, झोरम नॅशनल पार्टी. तर बघा, जर तुम्ही यशाची परिक्रमा 2 जानेवारी, बघा 1 मिनटं, तर जानेवारी 2024ची जी परिक्रमा आहे ती जर परिक्रमा तुम्ही वाचलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल
की डिसेंबर 2023ला इलेक्शनचा निकाल लागलेला होता. 5 राज्यांचे इलेक्शन झालेले होते. MP, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम. तर या मिझोरामचं जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट आले होते तर त्यावेळेस अशी माहिती दिलेली होती बघा, इथं तुम्हाला दिसेल. झोरम नॅशनल पार्टीचे होते लाल दुहोमा. लाल दुहोमा यांनी 1997मध्ये झोरम नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथला तो रेफरन्स आहे. म्हणजे जर तुम्ही करंट अफेअर चांगलं केलेलं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. कारण की हा जो प्रश्न आहे तो आलेला आहे आपल्या जानेवारी 2024मध्ये, राईट. आणि हा जो करंट अफेअर्स आहे तो कधीचा आहे, डिसेंबर 2023चा. म्हणजे फक्त हार्डली 1 किंवा 2 महिन्याचा पूर्वीचं करंट अफेअर्स होतं. 1 किंवा 2 महिन्यापूर्वीचं करंट अफेअर्स होतं. तर त्या अनुषंगाने ती पार्टी विचारलेली होती आयोगाने. झोरम नॅशनलिस्ट पार्टी तर 100% 1997ला असणार आहे. त्यानंतर यातलं आपल्याला कोणतं माहिती असणार आहे, आसाम गण परिषद 1985ची स्थापना आहे. ठीक आहे. हे दोन जरी तुम्हाला माहिती असले, हे तर म्हणजे झोरम नॅशनलिस्ट पार्टी हे करंटमुळे आणि आसाम गण परिषद आपल्या अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे अ आणि ड हे तर म्हणजे ड तर असायलाच नाही पाहिजे एवढं आपल्याला कळालेलं आहे. इथं ड आहे, इथं ड आहे. ठीक आहे. हे नसणार आहे. आणि अ तर 100% आपल्याला घ्यायचं आहे. तर अ इथं आहे बघा. झालं आपलं 4 नंबर उत्तर. आणि तुम्हाला राष्ट्रीय जनता दल माहिती नसलं तरी चालतं, बिजू जनता दल माहिती नसलं तरी चालतं, लोक जनशक्ती पार्टी माहिती नसलं तरी चालतं. फक्त तुम्हाला 2च माहिती पाहिजे, एक झोरम नॅशनलिस्ट पार्टी आणि एक आसाम गण परिषद. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर परिक्रमा पण तुम्ही वाचा, कारण की मेन्सला परिक्रमेचा फायदा होतो. त्याच्यामधले करंट अफेअर्स वगैरे तुमच्या GSच्या अनुषंगाने तुम्ही वाचत राहा आणि त्याला रिलेट करत राहा. पुढे भारतीय निवडणूक सुधारणा समित्या विचारलेल्या आहेत आणि त्यांचं स्थापना वर्ष आणि चुकीचं जोडी आपल्याला सांगायची. आता हा जो प्रश्न आहे तो आयोगाने काय केलेला आहे, इथे कॅन्सल केलेला आहे. आणि याचं एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. यूट्यूबवर आपला व्हिडिओ आहे फायनल आन्सर कीचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघा. त्यामध्ये या प्रश्नाचं आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पुढे 69 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली होती. ऑप्शन आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वरीलपैकी कोणीही नाही. तर याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी कोणीही नाही. का तर बघूयात आपण. 2014 आणि 2019 विधानसभेचे इलेक्शन. इकडे आहे BJP, NCP आणि शिवसेना. ठीक आहे. तर बघा 2014मध्ये BJPला वोटिंग पर्सेंटेज होते 27.81, NCPला होते 17.24, शिवसेनेला होते 19.35. आणि याची काही एक्स्ट्रा माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहे. 2019मध्ये जर बघितलं तर 25.75 झाले, NCPचे 16.71 झाले आणि शिवसेनेचे 16.41 झाले. म्हणजे सगळ्यांचे काय झालेले तिथे कमी झालेले आहेत. म्हणजे वाढ कोणाचीच झालेली नसल्या कारणाने आपलं उत्तर 4 नंबर आहे. इथे आपण आता INCचं पण बघून घेऊ, इंडियन नॅशनल काँग्रेसचं. 2014मध्ये जर बघितलं तर 17.95 होते आणि 2019ला ते झाले 15.87. म्हणजे यांचं पण कमी झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 4 पक्षाचे आपण विधानसभेच्या बाबतीत मिळालेल्या टक्केवारीबद्दल माहिती घेतली. आता पुढचा प्रश्न आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाबाबत योग्य कथन आपल्याला सांगायचे. CPI बद्दल विचारलेलं आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 26 डिसेंबर 1925. आपल्या अभ्यासाचा भाग आहे, आपल्याला माहितीच पाहिजे की स्थापना कधी झालेली CPIची. 1925ला आहे, तर हे बरोबर आहे. त्यानंतर भाकप नेते अच्युता मेनन 1957मध्ये केरळचे मुख्यमंत्री आले. हे चुकीचं आहे, थोडं डिफिकल्ट वाटू शकतो. पण हा प्रश्न जर आपण बघितला तर केरळचे पहिले CM बद्दल विचारता येते, पहिले CM. कारण की आपल्याला माहिती आहे 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार केरळची स्थापना झाली. 1957ला त्याचं विधानसभाची स्थापना झाली. तर पहिले जे CM होते ते होते EMS नबुद्रीपाद. हे फेमस होते, त्याच्यामुळे माहिती पाहिजे केरळचे पहिले मुख्यमंत्री. त्याच्यामुळे ब नंबरचं चुकणार आहे. EMS नबुद्रीपाद आणि PT
B.T. रणदिवे हे भाकपचे नेते होते. तर भाकपचे होते काही असते डावे विचारसरणीचे होते. जे अ बरोबर आहे, क बरोबर आहे, 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं काय माहिती पाहिजे तुम्हाला, केरळचे पहिले मुख्यमंत्री माहिती पाहिजे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे अधिकार आणि कार्य, चुकीचं विधान सांगा. पहिलं, ते जिल्हा जनगणना अधिकारी असतात का? असतात. संसदीय मतदारसंघासाठी ते निवडणूक अधिकारी असतात का? असतात. संकटकालीन किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेस ते आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात आपत्ती आल्याच्या नंतर. तर हे पण बरोबर आहे. आवश्यक तसेच अनावश्यक वस्तूंचा नागरी पुरवठा सुनिश्चित करते. अनावश्यक वस्तू कशाला पाहिजे, त्यांची जबाबदारी असते. अनावश्यक वस्तूमुळे चुकले, 4 नंबर आपली इथे उत्तर असणार आहे. इथे काही अभ्यासक दिले आहेत आणि त्यांचं काही संज्ञा दिलेल्या आहेत. बघूयात त्यांचं काय काय टर्म्स आहेत. हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. याची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही संकल्प देशमुख सरांचं पुस्तक वाचू शकता, पार्ट 2. त्याच्यामध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती भेटून जाईल. पण तरी आपण लॉजिक लावू, 2-3 गोष्टी आपल्याला येऊन जातात. जसं की भरपूर वेळा रिपीट झालेलं नवलोक व्यवस्थापन, त्याला आपण न्यू पब्लिक मॅनेजमेंट असं म्हणतो. न्यू पब्लिक मॅनेजमेंट भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे आणि तुमचा अभ्यासाचा भाग आहे. आणि सगळ्यांना माहिती असणार आहे ख्रिस्तोफर हुड हे न्यू पब्लिक मॅनेजमेंटचे टर्म त्यांनी दिलेली. म्हणजे अचं जर फ बघितलं आपण, अचं फ एकच ठिकाणी बघा, तुम्हाला बाकीची माहिती नसली तरी चालतात. म्हणजे वरून जर बघितला तर हा प्रश्न खूप डिफिकल्ट वाटतो. पण आपल्याला फक्त एवढंच माहिती पाहिजे होतं की नवलोक व्यवस्थापन कोणी मांडलेलं आहे, ख्रिस्तोफर हुड यांनी मांडलेले. अचं फ पाहिजे, एकच नंबरचा ऑप्शन आहे. हे बाकीची माहिती नसली तरी चालतात तुम्हाला. ठीक आहे. उगाच आपण काय करतो, अभ्यास करताना थोडं जास्तीचं स्ट्रेस घेतो, पण तेवढे स्ट्रेस घेण्याची गरज पडत नसते. तुम्हाला प्रश्न टॅकल करण्याची टेक्निक आली पाहिजे. बाकीचे पण बघून घेऊयात. लॅन रोसेनब्लूम यांनी कोणती कन्सेप्ट दिलेली आहे? लोक प्रशासनाचा बाजाराधारित दृष्टिकोन, म्हणजेच मार्केट बेस्ड ॲप्रोच टू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पुढे ओसबॉर्न आणि गॅबलेर. तर गॅबलेर जर बघितलं आपण तर त्यांनी कोणती कन्सेप्ट दिलेली आहे? उद्योजकीय किंवा पुनर्शोधित शासन. ठीक आहे. इंटरप्रेन्युअल गव्हर्नमेंट ऑर रिइन्व्हेंटिंग गव्हर्नमेंट ही कन्सेप्ट त्यांनी दिलेली. आणि ख्रिस्तोफर पोलिट जर बघितलं तर प्रबंधन वाद म्हणजे मॅनेजरियलिझम हे त्यांनी सांगितलेले. चला पुढे जाऊयात. वर्तनवादी दृष्टिकोनासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर सांगा. तर याचं पण जे उत्तर आहे तुम्हाला संकल्प देशमुख सरांच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. तर बघूयात आपण 2-3 गोष्टी याच्या बाबतीत. तर सर्वात पहिले जे असते ह्युमन रिलेशन थिअरी असते, ह्युमन रिलेशन थिअरी. तर या ह्युमन रिलेशन थिअरीचे जे जनक आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. एल्टन मेयो. एल्टन मेयो तुम्ही इन्व्हायरमेंटमध्ये पण ऐकले असतील, एल्टन पिरॅमिड म्हणून. ठीक आहे. तर ह्युमन रिलेशनची जी कन्सेप्ट आहे, थिअरी आहे, ती त्याचे जनक होते एल्टन मेयो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे याच्यानंतरची एक थिअरी येते ह्युमन बिहेवियरल थिअरी. ह्युमन बिहेवियरल थिअरी किंवा ॲप्रोच, त्यालाच आपण काय म्हणतो वर्तनवादी दृष्टिकोन. ठीक आहे. तर वर्तनवादी दृष्टिकोन जर बघितला तर ह्युमन रिलेशनच्या नंतरच तो निर्माण झालेला आहे वर्तनवादी सिद्धांत. आणि वर्तनवादी सिद्धांतामध्ये या ह्युमन रिलेशनचाच अभ्यास केला जातो. तर आपण आता एवढ्या इन्फॉर्मेशनवरून बघूयात. तसंच आता हे जर बघितलं आपण इथं हार्बर्ट सायमन, तर यांचं 1947 एक पुस्तक होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. ठीक आहे. म्हणजे इथं आपण काय काय बघितलं, एल्टन मेयो बघितले, हार्बर्ट सायमन बघितले. आता आपण 1 बाय 1 वाचूयात. हे जे वर्तनवादी दृष्टिकोन आहे ते मानवी वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करण्याशी संबंधित आहे. तर बरोबर आहे विधान. वर्तनवादी अभ्यासाची सुरुवात ही चेस्टर बर्नार्ड या अभ्यासकाने केली. त्यानंतर हार्बर्ट सायमनने त्यात ते विकसित केलं. इथं चेस्टर बर्नार्ड नसून इथं काय असायला हवं होतं, एल्टन मेयो. एल्टन मेयो इथं पाहिजे होतं. 1930च्या दशकात त्यांनी या अभ्यासाची सुरुवात केली होती.
त्याच्यामुळे ब नंबरचं विधान चुकलं. या संदर्भात वाङ्मय साहित्य हे वर्णनात्मक आहे व निर्देशात्मक नाही असं या वर्तनवादी दृष्टिकोनात बोलले होते. आणि हा दृष्टिकोन अनौपचारिक संबंध आणि संप्रेषण आकृतिबंधावर भर देतो. इट स्ट्रेसेस इनफॉर्मल रिलेशन आणि कम्युनिकेशन पॅटर्न. तर फक्त याच्यामध्ये ब विधान हे चुकीचं आहे. म्हणजे ए, सी आणि डी हे आपलं उत्तर असणार आहे. 74 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. 1793 लॉर्ड कॉर्नवॉलिसद्वारे लोकनागरी सेवाची पुनर्रचना करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे. कॉर्नवॉलिस यांनी जी काही लोकसेवा होती त्यावेळची पब्लिक सर्व्हिस होती त्याच्यामध्ये बदल घडून आणले. तसेच त्यांना आपण नागरी सेवेचे जनकसुद्धा म्हणतो. त्यानंतर लॉर्ड वेलेस्लीद्वारे 1806 कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी नोकरीपूर्वीच्या काळातील प्रशिक्षण देण्यासाठी कलकत्ता येथे हेलबरी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. तर एवढं आपल्याला माहीत असणार आहे की लॉर्ड वेलेस्लीचा जो कार्यकाल होता तो 1805 पर्यंतच होता. आणि तसेच आपण हे पण वाचलेलं असतं की लॉर्ड वेलेस्ली यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली होती. आणि हे जे कॉलेज होतं ते जे काही सरकारी नौकर आहेत किंवा त्यावेळेचे ICS अधिकारीमधले जे लोक होते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था ओपन केली होती किंवा कॉलेज सुरू केलेलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरने हे कॉलेज ह्या कॉलेजचं मान्यता काढून टाकली. मग फोर्ट विल्यम कॉलेजची संबंध कोणाचा लागतो? लॉर्ड वेलेस्लीचा लागतो. आणि त्यातल्या त्यात त्यांचा 1805 पर्यंतच कार्यकाल होता. आणि हे जे फोर्ट विल्यम कॉलेज होतं ते 1800चं होतं. त्याच्यामुळे ब नंबरचं विधान हे चुकीचं ठरतं इथे. ते हेलबरी महाविद्यालय हे लॉर्ड वेलेस्लीच्या काळात नव्हतं. 1853 ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील करारबद्ध नागरी सेवेचे अगदीच आगळेवेगळे असे वैशिष्ट्य स्वीकारले होते. 1853ला काय स्वीकारलं होतं त्यांनी की ओपन कॉम्पिटिशन ठेवलं होतं. ठीक आहे. 1853 तो बदल करण्यात आलेला होता की कोणीही येऊन इथं ही जी परीक्षा आहे ICSची ती देऊ शकत होतं. तर तो जो काही प्रकार आहे तो बदल याच्यामध्ये करण्यात आलेला होता. भारतीय नागरी सेवा अधिनियम 1861द्वारे भारतीय नागरी सेवा नामाकरणास वैधानिक मान्यता मिळालेली आहे. भारतीय नागरी सेवा जे आपण म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS जे आपण आधीपासून म्हणत आलेलो आहे. तर ICS जे नाव आहे ते कोणी दिलेलं होतं? नागरी सेवा अधिनियम 1861 नुसार. त्याच्यामुळे आपलं जर चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं असेल तर आपलं फक्त केवळ ब विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. याच्यामध्ये ब नाही आहे, याच्यामध्ये ब आहे पण अ पण आहे. तर आपल्याला माहिती आहे ते चुकीचं नाही आहे, ते बरोबर आहे. वरीलपैकी कोणतंही नाही असं पण असू शकत नाही. ब तर चुकलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एक तुम्हाला या 4 विधानांपैकी फक्त ब जरी माहिती असला की तो चुकीचा आहे तरी तुम्ही आन्सर देतात. चला पुढे जाऊयात. भारतीय लोक प्रशासन संस्था त्यालाच आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. आणि फार महत्त्वाची आपल्या सिलेबसचा पण भाग आहे. सत्यविधान आपल्याला विचारलेले. पॉल H. ॲपलबी यांच्या शिफारशीनुसार ही संस्था 1954 नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली. हे बरोबर आहे. आपल्या अभ्यासाचा भाग आहे. हे विधान बरोबर आहे. पुढे ही संस्था पूर्णतः शासकीय आहे तर हे चुकीचं आहे. ही संस्था ॲटोनॉमस आहे, स्वायत्त आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. ही संस्था केवळ केंद्र शासनातील अधिकाऱ्यांसाठी उजळणी किंवा अभ्यासक्रम तयार करते. तर केवळ शब्द आला की आपण लगेच ॲक्टिव्ह झालो पाहिजे कारण की तो आपला महत्त्वाचा कीवर्ड असतो. तर केवळ नसून इतर देशाचे जे नागरी सेवक असतात, इतर देशाचे नागरिक सेवक असतात तर त्यांना पण हे प्रशिक्षण देत असते. त्याचबरोबरीने ही जी संस्था आहे त्याला आपण IIPA असं म्हणतो. IIPA या संस्थेचा एक महत्त्वाचा प्रोग्राम आहे त्याला आपण म्हणतो APPA. त्याच्यात लॉंग फॉर्म होतो ॲडव्हान्स्ड प्रोफेशनल प्रोग्राम इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडव्हान्स्ड प्रोफेशनल प्रोग्राम इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा जो प्रोग्राम असतो हा 10 महिन्याचा असतो. यामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन शिकवलं जातं. भारतातील तसंच इतर देशातील जे नागरिक सेवक असतात त्यांच्यासाठी ही संस्था काम करते. त्याच्यामुळे केवळ केंद्र शासनातील अधिकारी इथे काम म्हणजे त्यांनाच फक्त प्रशिक्षण देते का? तर नाही. त्याच्यामुळे क नंबरचं विधान ही चुकीचं आहे. त्यानंतर ही संस्था विद्यापीठातील अध्यापकांसाठी लोकप्रशासन विषयावरील अल्पावधीच्या अभ्यासक्रमाचे आयोजन देखील करते. बघा याच्यामध्येच आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स भेटेल
की ड जर बरोबर असेल तर क बरोबर नसायलाच पाहिजे, कारण की इथं काय म्हणतात केवळ केंद्रशासित, आणि इथं काय म्हणतात विद्यापीठातील संस्था किंवा विद्यापीठातील अध्यापकांसाठी पण ही ट्रेनिंग देत असते. ठीक आहे, तर म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ड पण बरोबर आहे, अ पण बरोबर आहे, फक्त ब आणि क हे चुकीचं आहे. आणि आपल्याला सत्यविधान विचारलेलं आहे, म्हणजे ब क तर येणार नाही, इथं ब आहे. ठीक आहे, इथं अ आणि ड. ठीक आहे, 2 नंबर असणार, वरीलपैकी सर्व पण नसणार आपलं उत्तर. म्हणजे ही जी संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ही फार महत्त्वाची आहे आपल्यासाठी. हिचे पहिले अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. स्थापना जर बघितली आपण इथं 1954 दिलेली आहे. 1954 तारीख पण लक्षात ठेवा, 29 मार्च. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न जो आहे यशदाबद्दल आहे, जिथे की तुम्ही सर्व विद्यार्थी जाणार आहेत ट्रेनिंग घेण्यासाठी, अशी मी अपेक्षा करतो. नक्की तुम्हाला त्यासाठी ऑल द बेस्ट. चला बघूयात आपण प्रश्न. पुढीलपैकी कोणते यशदाचे उद्दिष्ट नाही म्हणता येत ते. ठीक आहे, पहिलं, राज्य सरकारच्या आर्थिक सामाजिक क्रियाकल्पाच्या विकासासाठी एक प्रमुख साधन म्हणून आधुनिक व्यवस्थापन विज्ञानाचा प्रचार करणे. पुढे, व्यवस्थापन विज्ञानाच्या वापरामध्ये व्यक्ती, संघटन, संस्थांना प्रोत्साहन देणे, मदत करणे आणि समर्थन करणे. त्यानंतर विकास लोकप्रशासनामध्ये सल्लागार सेवा प्रदान करणे. आणि चौथं आहे मानवी संसाधनासंबंधीची माहिती संकलित करणारी ही सर्वोच्च संस्था आणि सेवा प्रदान करणे. तर बघा, माहिती संकलित करणारी ही संस्था नाही आहे. ठीक आहे, हिचं काम काय आहे? सल्ला देणं, अभ्यासक्रम शिकवणं, प्रशिक्षण देणं हे मुख्य उद्देश आहे. त्याच्यामुळे इथं माहिती संकलित करणं, यामुळे 4 नंबर आपलं उत्तर नसणार आहे. ठीक आहे, आता थोडी यशदाबद्दल माहिती घेऊ. यशदाचं जर जुनं नाव बघितलं आपण, तर जुनं नाव होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज. मुंबईला ते स्थापन झालेलं होतं 1963 महाराष्ट्राची स्थापना 1960ची, 1963ला स्थापन झालेलं. त्यानंतर काय झालं, याच्यामध्ये बदल 1984 तिचं नाव चेंज करण्यात आलं आणि तिचं मुख्यालय हे पुण्याला नेण्यात आलं. तर याचा लॉंग फॉर्म काय होतो? महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन हे त्याचं नाव करण्यात आलं 1984ला. आणि 1990 जे आताचं परिचयाचं नाव आहे यशदा नाव जे आहे ते 1990 बदलण्यात आलं. अशा पद्धतीची ही जी क्रोनॉलॉजी ही तुम्हाला यशदाबद्दल माहिती पाहिजे. पुढीलपैकी कोणते एक धोरण मूल्यमापनाचे तंत्र नाही? ठीक आहे, हे पण आपल्याला आपल्या जे काही संकल्प देशमुख सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. पॉलिसी इव्हॅल्युएशनबद्दल माहिती पहिलेच दोन मला वाटतं 2 किंवा पहिल्या नंबरचं चॅप्टर आहे हे पॉलिसी मेकिंगचं, तर ते तुम्ही बघून घ्या नक्की, त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. तर आपण जर पाहिलं तर कोणतं तंत्र नाही आहे इव्हॅल्युएशनचं? कलेक्टिंग किंवा कलेक्शन ऑफ डेटा हे त्याचं काम नाही आहे मूल्यमापनाचं. तर काय काम आहे त्याचं? तर क्वेश्चन अँड डिबेट करणं, बजेटरी प्रोसेस करणं, कमिटी हिअरिंग्स करणं किंवा इन्व्हेस्टिगेशन घेणं, हे सगळे कामं आहेत त्याचे. पण पहिलं जे आहे कलेक्शन ऑफ डेटा हे तेवढं त्याचं काम नाही आहे. म्हणजे धोरणाचा परिणाम जाणून घेण्यासाठी आपण मूल्यमापन करत असतो. ठीक आहे, म्हणजे आपण जर धोरण हा टॉपिक पाहिला आपला पॉलिसी, तर पॉलिसीसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की याची निर्मिती कशा पद्धतीने होते, म्हणजे पॉलिसी मेकिंगच्या नंतर त्याची प्रोसेस काय, पॉलिसी मेकिंगची प्रोसेस काय, त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इव्हॅल्युएशन, आणि नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परिणाम किंवा त्याचे फायदे. अशा पद्धतीने तुम्हाला या पॉलिसीचा अभ्यास करावा लागणार आहे. पहिलाच चॅप्टर आहे संकल्प देशमुख सरांच्या पुस्तकामध्ये, तो तुम्ही जाऊन रेफर करू शकता. त्यानंतर शासन प्रणालीमध्ये हे समाविष्ट आहेत. काय समाविष्ट आहे गव्हर्नमेंटमध्ये? गव्हर्नन्स म्हणू किंवा गव्हर्नमेंट म्हणू. तर त्याच्यामध्ये काय येतं? कमी खर्च, कार्यक्षमता, सेवांची गुणवत्ता हे तर असणारच आहे. नागरिक आणि शासन यांच्यातील अधिक प्रभावी संबंध, त्याच्यासाठीच आपण गव्हर्नमेंट सुरू केलेलं आहे. त्यानंतर जाणीवपूर्वक समन्वय नसून इथं काय पाहिजे? फक्त समन्वय महत्त्वाचं आहे. जाणीवपूर्वक समन्वय हा शब्द नसायला पाहिजे. त्यानंतर पारदर्शकता येते गव्हर्नमेंटमुळे, उत्तरदायित्व वाढतं. ठीक आहे, म्हणजे A, B आणि D हे आपलं उत्तर असायला हवं. A, B आणि D हे बघा 2 नंबरमध्ये आहे.
पुढे जाऊयात. हा पुढचा पण इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा पण तुम्हाला देशमुख सरांच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. खालीलपैकी कोणत्या समितीने सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात मोठ्या बदलाची शिफारस केली आहे? तो आता मध्य करिअर प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून दिला जातो. मिड करिअर ट्रेनिंगबद्दल विचारलेले आहे. 2 प्रकारच्या ट्रेनिंग असतात बघा मित्रांनो. एक असते आपली प्री एंट्री ट्रेनिंग आणि एक असते पोस्ट एंट्री ट्रेनिंग. पोस्ट एंट्री ट्रेनिंगमध्ये मग रिफ्रेशमेंट असेल किंवा बाकीचे जे काही मिड टर्मवाले जे प्रशिक्षण असतात ते सगळे पोस्ट एंट्रीमध्ये होतात. आणि प्री एंट्रीला फाउंडेशनल कोर्स वगैरे ते याच्यामध्ये केले जातात. तर त्याच्या बाबतीतल्या काही समित्या दिलेल्या आहेत. तर त्या समित्यांबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊ. सगळे ऑप्शन आपण बघणार आहेत. पहिलं जर आपण पाहिलं किरण अग्रवाल कमिटी. तर किरण अग्रवाल कमिटी ही 2014ची आहे. यामध्ये शिफारस केली होती कॅडर सांगायची म्हणजे कॅडर अलोकेशनची. कॅडर अलोकेशन जे आहे या कॅडर अलोकेशन सिस्टीममध्ये बदल करण्याची शिफारस केली होती. कॅडर अलोकेशन सिस्टीममध्ये बदल करण्याचं रिफॉर्म करण्याचं शिफारस केलं होतं किरण अग्रवाल समितीने 2014ला. वाय.के. अलग समिती बघूयात आपण. वाय.के. अलग समिती जर बघितली तर इन सर्व्हिस ट्रेनिंगबद्दल बोलले होते, मिड करिअर प्रशिक्षणाबद्दल बोलले होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. ही समिती कधीची आहे? 2009ची. त्यानंतर पुढचं बघूया आपण RV अय्यर समिती. ठीक आहे, या समितीबद्दल बघूयात. या समितीने काय शिफारस केली होती? तर IS इंडक्शन ट्रेनिंग सिलेबस याबद्दल रिफॉर्म सांगितले होते. म्हणजे सिलेबसबद्दल IS इंडक्शन ट्रेनिंगचे जो सिलेबस असतो त्याबद्दल रिफॉर्म सांगितले होते अय्यर समितीने. त्यानंतर सुरेंद्रनाथ समिती यांनी काय सांगितलं होतं? तर यांनी एक अप्रायझल रिपोर्ट सांगितला होता जो की प्रकाशित करायला पाहिजे. ॲन्युअल परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट याबद्दल शिफारस केली होती. सुरेंद्रनाथ कमिटी ही होती 2003ची. ठीक आहे. आणि ही जी अय्यर समिती होती ही 2007ची होती. ठीक आहे. ही 2014ची, 2009ची, 2007ची आणि 2003ची. आपलं उत्तर काय असणार इथे? 2 नंबर. पुढचा प्रश्न सोपा आहे. सीड पार्क आपल्याला माहिती पाहिजे जालन्यामध्ये. अचं 3 एकच ठिकाणी 3 नंबर आपलं उत्तर असलं. ठीक आहे. मिल्क प्रोजेक्ट दापचारी, पशुधन प्रजनन प्रशिक्षण केंद्र पालघरला आहे. आणि RA मिल्क तर सगळ्यांना माहितीच असणार आहे की मुंबईमध्ये असणार आहे. डचं एक 3 ठिकाणी आहे. ठीक आहे. सीड पार्क हे जालन्याला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. तर लबासना आहे, लबासनाबद्दल विचारलेलं आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीद्वारे पायाभूत अभ्यासक्रम, उजळणी अभ्यासक्रम म्हणजे फाउंडेशनल आणि रिफ्रेशमेंट कोर्सेस आयोजित केले जातात. ते भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे म्हणजे प्री एंट्री ट्रेनिंगचे उदाहरण आहे. आता मला सांगा तुम्ही, हे रिफ्रेशर कोर्सेस आहे तो याचा भाग असू शकतो का? रिट्रेनिंगचा नाही. प्री एंट्री ट्रेनिंगचा तो भाग नाही, तो पोस्ट एंट्री ट्रेनिंगचा भाग आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर पण काय असणार आहे? 1 नंबर. पुढे आयकर अधिकारी जे असतात किंवा वाहतूक पोलीस इन्स्पेक्टर असतात त्यांचं प्रशिक्षण हे कसं असतं? स्किल बेस्ड असतं. स्किल ट्रेनिंग असते त्यांची. तर बरोबर आहे हे. पार्श्वभूमी प्रकारच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे प्रशिक्षणार्थीच्या मानसिक विकास, त्याचे उद्दिष्ट कोणत्याही विशिष्ट प्रकारचे कौशल्य प्रदान करणे हे नसते. कोणत्यासाठी? बॅकग्राऊंड टाईपचे जे ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्याच्यासाठी. आणि बऱ्यापैकी कोणतेही नाही. म्हणजे आपल्याला इथं एवढंच माहिती पाहिजे होतं की जो रिफ्रेशर कोर्स असतो तो हा प्री एंट्री ट्रेनिंगचा भाग नसतो. एवढंच आपल्याला माहिती हवं. त्यानंतर पुढचं विधान आहे, हा पण इंटरेस्टिंग प्रश्न आहे. MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहे. यस, बरोबर आहे. निरफाख टुटेज हे निळी किंवा ब्ल्यू रिव्होल्युशनचे जनक आहेत. सॅम पित्रोदा हे सुवर्ण क्रांतीचे जनक आहेत. आणि हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अरुण कृष्णन हे पिवळी क्रांतीचे जनक आहेत. तर बघूयात आपण. पहिलं विधान तर 100% बरोबरच असणार आहे. ठीक आहे. तर असायलाच हवं. सगळीकडे दिलेलं आहे. ठीक आहे. बरोबर विधान आपल्याला सांगायचं. आता इथं तुम्ही लक्षात ठेवा, निरफाख तुटेज हे जे आहेत हे गोल्डन क्रांतीचे जनक आहेत. म्हणजे सुवर्ण क्रांतीचे जनक आहेत. आणि ही कशाची क्रांती आहे? मधाची. ठीक आहे. हनी.
त्यानंतर जर बघितलं आपण म्हणजे ब नंबरचं विधान चुकलं. हे जे इथे गोल्डन क्रांतीचे. सॅम पित्रोदा जर आपण पाहिलं तर सॅम पित्रोदा आहे येलो नावाचे जे काही रिव्होल्युशन आहे, पिवळी क्रांती. तर पिवळ्या क्रांतीचे जे जनक आहेत सॅम पित्रोदा. आणि पिवळी क्रांती कशासाठी होती? ऑइल सीडसाठी, तेलबियांसाठी. 9 प्रकारचे तेलबिया होते, मस्टर्ड, सोयाबीन, सनफ्लॉवर एटसेट्रा. ठीक आहे. येलो रिव्होल्युशन हे सॅम पित्रोदा, त्याच्यामुळे क पण चुकलं. त्यानंतर हिरालाल चौधरी आणि अरुण कृष्णन हे पिवळे क्रांतीचे नव्हते, तर हे होते ब्ल्यू रिव्होल्युशन. म्हणजेच आपण फिशरीच्या बाबतीत आहे ते, फिशरीच्या बाबतीत. म्हणजे ड नंबरचं विधान पण चुकलेलं आहे. आपल्याला बरोबर विचारलेलं आहे म्हणजे 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय समजलं इन्फॉर्मेशन, की गोल्डन क्रांतीचे जनक कोण आहेत? निरफाक तुटेज. त्यानंतर येलो क्रांतीचे कोण आहेत? सॅम पित्रोदा. आणि हिरालाल चौधरी कोणाचे आहेत? तर ब्ल्यू रिव्होल्युशनचे. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर गुड गव्हर्नन्सवर प्रश्न आलेला आहे. व्हॉट आर द बॅरियर्स टू गुड गव्हर्नन्स? सुप्रशासनासमोरचे अडथळे कोणकोणते आहेत? पहिलं, जनतेमधील औदासिन्य. हे असणार आहे का त्याचं? एपॅथी ऑफ पीपल? तर नाही, हे त्याच्यामध्ये अडथळा नाहीच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे, सनदी सेवकांच्या मानसिकतेची समस्या, हा अडथळा असणार आहे. उत्तरदायित्वाचा अभाव आहे आपल्याकडे. ठीक आहे, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी हे सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आहे. नागरिकांना आपल्या अधिकाराची आणि कर्तव्याची कमी जाणीव असणं, हे पण एक सुप्रशासनामध्ये किंवा गुड गव्हर्नन्समध्ये धोक्याची घंटा असते किंवा अडथळा असतो. त्याच्यामुळे आपलं ब क ड हे उत्तर असायला हवं, ब क ड. ठीक आहे. जनतेमधील औदासिन्यता हे त्याचं कारण नाही आहे. चला पुढे जाऊयात. खालीलपैकी द ॲडमिनिस्ट्रेटर या नावाचे त्रैमासिक जनरल, तर बघा तुम्हाला इथे दिसेल, हे आहे द ॲडमिनिस्ट्रेटर जर्नल ऑफ लबासना. लबासनाचा आहे बघा, जानेवारी 2023चा. आपण चॅनेलवर पण टाकलेलं आहे, टेलिग्राम चॅनेलवर. ठीक आहे. तर हे कोणाचं असणार आहे बघा, लबासना म्हणजे लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी. म्हणजे तुम्हाला हे जे काही अकॅडमी आहेत, ट्रेनिंग अकॅडमी, यांची माहिती जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने घ्यायची असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? त्यांची वेबसाईट बघायला पाहिजे. काय काय बघणार तुम्ही? अबाउट असमध्ये जायचं, त्या वेबसाईटची पहिले माहिती बघायची, हिस्ट्री बघायची आणि इयर पाठ करून टाकायचं. इयर सर्वात महत्त्वाचं असतं. त्या संस्थेची स्थापना कधी झाली, त्याच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले, म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हे तुम्ही आधी बघून घ्यायचं. त्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्याचे सदस्य कोण आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबरीने त्याचे पब्लिकेशन्स कोणकोणते आहेत, कोणकोणते प्रकाशने ते प्रकाशित करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. समजा यशदा आहे, यशदाचं कोणकोणतं प्रकाशन आहे, YCMU याचे कोणकोणते प्रकाशन आहे, इग्नूचे कोणकोणते प्रकाशन आहे, किंवा लबासनाचे कोणते आहेत. ठीक आहे. हे सगळे जे काही संस्था असतात त्यांचे जे पब्लिकेशन्स असतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तुम्ही जर GS4मध्ये बघितलं तर IMF झालं, वर्ल्ड बँक झालं. ठीक आहे. त्याचबरोबरीने बाकीच्या ज्या काही संस्था असतात तर त्या संस्थांचे जे काही पब्लिकेशन्स असतात ते माहिती पाहिजे. RBIचे माहिती पाहिजे तुम्हाला, RBI कोणकोणतं हे करतं. तसेच महिला आयोग जे असतात, महिला आयोग कोणकोणते पब्लिकेशन प्रकाशित करत असतात किंवा जर्नल प्रकाशित करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा सगळा फॅक्च्युअल डेटा असतो, तो तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पुढे आहे व्हाईट रिव्होल्युशनवरचा प्रश्न आहे. अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. व्हाईट रिव्होल्युशन. भारतातील दुधाच्या घन पदार्थाचे आयात संपली आणि भारताने अनेक परदेशी देशांना दूध पावडर निर्यात करण्यास सुरुवात केली. तर हे विधान काय आहे? बाकीचे विधान वाचून मग आपण कन्क्लुजनवर येऊ. दुग्ध उद्योग आणि पायाभूत सुविधा आधुनिक विस्तरित झाल्या. दुग्धजन्य गरजा स्थानिक पातळीवरच पूर्ण केल्या जातात. हे पण बरोबर आहे. सगळे विधान इथं बरोबर आहे. त्याच्यामुळे अयोग्य एकही नाही आहे. 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे जर दुधाच्या घन पदार्थाची आयात संपली आणि भारताने अनेक परदेशी देशांना मग दूध पावडर निर्यात करण्यास सुरुवात केलेली आयात संपल्यामुळे. आणि दुग्ध उद्योगाने हे तर विस्तरित झालेलंच आहे आणि तशात आपले जे गरजा आहेत त्या स्थानिक पातळीवर पूर्णच होतात. त्यामुळे याच्यात असं काही डाऊट घेण्यासारखं एकही ऑप्शन नाही आहे. पुढे, सर्वोत्तम सार्वजनिक धोरण निर्मितीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
परत एकदा प्रश्न हा पॉलिसी मेकिंगवर आलेला आहे. आता हे निर्मितीवर प्रश्न आलेला आहे बघा. ठीक आहे, मग निर्मितीसाठी काय काय गोष्टी कोणकोणत्या प्रक्रिया गरजेच्या असतात. तर पहिलं फॉरवर्ड लुकिंग आणि व्हिजनरी. व्हिजनरी असल्याशिवाय तर तुमची पॉलिसी तयारच होणार नाही. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. नाविन्यपूर्ण आणि लवचिक पण पाहिजे, फ्लेक्झिबल पाहिजे, त्याच्यामुळे चेंजेस करता आले पाहिजेत. पुराव्यावर आधारित पाहिजे ती. असंच काहीतरी कोणी बोललं असेल आणि त्याच्यावर त्या बेसवर तुमची पॉलिसी तयार नाही होऊ शकत. त्याला काहीतरी ऑथेंटिक बेस पाहिजे. अनुभवात्मक प्रकरणे पण पाहिजे, केस स्टडीज वगैरे पाहिजे. पद्धतशीर मूल्यमापन त्याचं झालेलं पाहिजे. सतत पुनर्विलोकन त्याचं होत गेलेलं पाहिजे, म्हणजे असेसमेंट होत गेलेली पाहिजे, त्याची रिव्ह्यू झालेला पाहिजे. तर अशा गोष्टी या सार्वजनिक धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये येतात. वरीलपैकी सर्व, शक्यतो वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर असतं. वेबरच्या नोकरशाहीच्या मॉडेलमध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट आहेत. तर वेबर फार फेमस आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. पण हा क्वेश्चन जर बघितला आपण तर हा कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, सॉरी कॅन्सल नाही झालेला, हा चेंज झालेला आहे. ठीक आहे, चेंज्ड झालेला आहे. पहिल्या आयोगाने उत्तर दिलं होतं 1 नंबर, पण फायनल आन्सर कीने याचं उत्तर दिलेलं आहे 4 नंबर. ठीक आहे, हे फर्स्ट आन्सर कीनुसार आहे आणि हे फायनलनुसार आहे. ठीक आहे, बघूयात आता. तर हायरार्कियल किंवा श्रेणीबद्ध रचना, तर यस त्यांनी सांगितली होती श्रेणीबद्ध रचना. कामाची विभागणी पण सांगितलेली आहे. कार्याच्या अंमलबजावणीसाठी लिखित नियम हे पण सांगितलेले आहे. पण लोकनियोजनात सामाजिक स्तर याचा काही संबंध याच्यामध्ये येत नाही या ब्युरोक्रेसी मॉडेलमध्ये. त्याच्यामुळे डला सोडून आपलं उत्तर असणार इथं ड आहे, त्यानंतर इथं ड आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं 4 नंबर इथं उत्तर असणार आहे. म्हणजे फक्त स्टार्टिंगचे हे 3 जे आहेत ते या वेबरच्या नोकरशाहीच्या मॉडेलमध्ये येतात. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर चेंज्ड झालेलं आहे. पुढं पंतप्रधानाच्या कार्यालयाबाबत म्हणजे PMO बाबत आपल्याला सत्यविधानं सांगायची आहेत. त्याच्याबद्दल थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊ. तर PMOची स्थापना जर बघितली आपण तर 1947मध्ये PMS म्हणून स्थापना झाली होती. PMS म्हणजे काय, प्राईम मिनिस्टर सेक्रेटरिएट. ठीक आहे, यस फॉर काय, सेक्रेटरिएट म्हणून स्थापना झाली होती. त्यानंतर 1977मध्ये काय करण्यात आलं, याचं नाव PMO करण्यात आलं 1977मध्ये. ठीक आहे, एवढीच इन्फॉर्मेशन गरजेची इथे. आता बघूयात आपण सहाय्यकारी संघटना किंवा स्टाफ एजन्सी आहे. ही पंतप्रधानाची स्टाफ एजन्सी आहे, तर बरोबर असणार आहे, पंतप्रधानाला ती मदत करते. ती एक बिगर संवैधानिक संस्था आहे, तर हे पण बरोबर आहे. ती काही घटनात्मक संस्था नाही आहे, म्हणजे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रात काही संलग्न आणि दुय्यम कार्यालय आहेत, तर हे चुकीचं आहे. त्यांच्या संलग्न कोणतंही कार्यालय येत नाही, कोणतंही कार्यालय येत नाही. ते फक्त पंतप्रधानाचे एक काय म्हणू शकतो आपण त्याला, प्रायव्हेट ऑफिस आहे ते पंतप्रधानांचं. त्यानंतर गव्हर्नर जनरल व्यक्तिगतच्या सचिवांच्या जागी 1950मध्ये हे अस्तित्वात आले. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सेक्रेटरी टू द गव्हर्नर जनरल, तेच आपण PMS जे बोललो होतो, PMSच्या जागी 1950मध्ये हे अस्तित्वात आलं. तर 1950 नसून इथं काय पाहिजे, 1947 पाहिजे. त्याच्यामुळे ड नंबरचं विधान चुकलं. आपल्याला सत्यविधान सांगायचं आहे. सत्य म्हणलं तर ड तर यायला नाही पाहिजे, याच्यात पण ड येते, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे आणि ब बरोबर. ठीक आहे, त्यानंतर हा थोडा फार डिफिकल्ट क्वेश्चन वाटला आहे मला. डिफिकल्ट क्वेश्चनमध्ये आपण याला कन्सिडर करू. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या बरोबर आहेत त्या सांगायच्या. आता एवढी डिटेल माहिती आपण वाचू शकत नाही, त्यातल्या त्यात इयर पण दिलेले आहेत त्यांनी. ब्रिटिश काळातील सचिवालय व्यवस्थेसंदर्भात कोणी शिफारशी केल्या होत्या, कोणकोणत्या समित्या होत्या. तर डायरेक्टली उत्तर देऊन टाकूयात आपण. लेव्हलिना स्मिथ समिती आणि टोटेनहॅम समिती, दोन्ही समित्यांनी ह्या सचिवालय व्यवस्थेवर विचार केलेला होता. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे, अखिल भारतीय सेवेतील सेवकांची निष्ठा ही कोणामध्ये दुबगलेली असते. संघ लोक सेवा आयोग आणि केंद्र शासनामध्ये, केंद्र आणि मुख्य सचिवांमध्ये, केंद्र आणि राज्यांमध्ये की संसद आणि केंद्रामध्ये. त्याचं सिंपल उत्तर असणार आहे केंद्र आणि राज्यामध्ये. 91 नंबरचा प्रश्न, बालकांसाठीचे राष्ट्रीय धोरणासंबंधी आपल्याला विधानं दिलेले आहेत. पहिलं विधान, बालकांसाठीचे नवीन राष्ट्रीय धोरण 2013 अन्वये प्रत्येक 16 वर्षाखालील व्यक्तीला बालक म्हणून संबोधले जाते. कीवर्ड काय आपला, की डेफिनेशन विचारलेली, बालकाची डेफिनेशन विचारलेली. तर या धोरणानुसार बालकांची डेफिनेशन होती 18 वर्षाखालील बालक.
18 वर्षाखालील जी व्यक्ती असेल तिला बालक संबोधण्यात यावं, हे दुसरं बालकांसाठी तो धोरण होतं. मग पहिलं बालकांचं धोरण कधी आलेलं आहे? 1974 पहिलं आलेलं आहे. त्यानंतर तिसरं आलं होतं हे 2013ला. आणि यामध्ये आता बघूयात ब नंबरचं विधान. बालकांसाठीचे नवीन राष्ट्रीय धोरण 2013 अन्वये बालकांचा मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास एकत्रितपणे हाती घ्यावयास हवा असे मार्गदर्शक तत्व म्हणून ते मांडलं गेलं. तर ब नंबरचं विधान बरोबर आहे, अ नंबरचं विधान चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं? 16 वर्षाच्या जागेवर 18 वर्ष. म्हणजे अ चूक आहे आणि ब बरोबर आहे, फक्त ब बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला, विधानं दिलेले आहेत आपल्याला. पहिलं, मूलतः नागरी सेवेचे करारबद्ध नागरी सेवा, उच्च नागरी सेवा आणि अकरारबंद किंवा अकरारबद्ध कनिष्ठ नागरी सेवा असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. 2 वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, ते हे बरोबर आहे. एक तर त्याचं एक करारबद्ध असतात आणि एक अकरारबद्ध असतात. इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर इथं दिसतंय, ठीक आहे, कोविनेटेड आणि अनकोविनेटेड. पुढे, भारतीय करारबद्ध सेवा ही भारतीय नागरी सेवा म्हणजे ICS म्हणून नावारूपास आलेली आहे. तर हे बरोबर आहे. ICSलाच दुसऱ्या शब्दात आपण करारबद्ध सेवा असं म्हणतो. त्यानंतर ॲटिक्सन आयोग जो आहे, तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. 1886चा आयोग आहे आणि याची माहिती तुम्हाला संकल्प देशमुख सरांच्या पुस्तकात भेटून जाईल. आपल्या अहवालात अशी शिफारस केली होती की करारबद्ध आणि तसे नसलेले अशा नागरी सेवांची द्विस्तरीय जी पद्धत आहे ती बंद करून त्या जागेवर साम्राज्यिक, प्रांतिक आणि दुय्यम नागरी सेवा अशा त्रिस्तरीय पद्धती सुरू करण्यावर त्यांनी भर दिला होता. म्हणजे ही समिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि त्यांनी जी त्रिस्तरीय पद्धत सांगितली होती त्या 3 स्तरामध्ये कोण कोण येतं? तर इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये कोण कोण येणार? एक तर इम्पिरियल, प्रोविन्शियल आणि सबऑर्डिनेट. या 3 गोष्टी या समितीने सांगितलेल्या होत्या. म्हणजे याच्यामधले जर आपण पाहिलं तर सगळे विधाने बरोबर आहेत, सर्व विधाने बरोबर. पुढे आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं, मेकॉले समिती. मेकॉले समितीच्या अहवालाने भारतीय नागरी सेवेसाठी म्हणजे ICSसाठी तत्त्वज्ञानाने पाया घातलेला आहे. सुरुवातीची होती त्यामुळे त्यांनी बेस तयार केला. त्यानंतर मेकॉले समितीच्या अहवालाच्या आधारे भारतीय नागरी सेवेसाठी पहिली स्पर्धा परीक्षा ही इंग्लंडमध्ये 1855मध्ये घेण्यात आली. तर हे पण बरोबर आहे. 1899मध्ये भारतीय अभियांत्रिकी सेवा, भारतीय पशुवैद्यक सेवा आणि भारतीय वैद्यक सेवा स्थापन करण्यात आल्या. तर हे विधान चुकीचं आहे. कशामुळे चुकीचं ते पाहूयात. जी अभियांत्रिकी सेवा आहे ती 1892मध्ये स्थापन झालेली. पशुवैद्यकीय सेवाचा आपल्याकडे डेट नाही आहे, इयर नाही आहे. भारतीय वैद्यक सेवा जर पाहिलं आपण, मेडिकल सर्व्हिसेस 1897मध्ये स्थापन झालेली. इथं काय म्हणतं आहे 1899. त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे, चुकीचं विधान आपल्याला विचारलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात कोणते घटक जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेत आणि अधिकारात घट करण्यास कारणीभूत आहे? जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्न विचारलेला आहे. त्यांच्या अधिकारामध्ये घट कोणकोणत्या गोष्टीमुळे झाली? पहिलं, शासनाचे धोरण आणि उद्दिष्टांमध्ये झालेले बदल त्याच्यामुळे होऊ शकतात. पंचायत राज्याच्या उदयामुळे, आपल्याला माहिती आहे पंचायत राज निर्माण झाल्यामुळे CO हे पद निर्माण झालं किंवा CO हे पद निर्माण झालं, मुख्याधिकारी पद निर्माण झालं. त्याच्यामुळे काय झालं, थोडं जे काही जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार होते किंवा त्यांचे जे काही पॉवर्स होतात त्या थोड्या कमी प्रमाणात झाल्यात. डेव्हलपमेंट कॅडरपासून ते थोडे दूर गेले, ठीक आहे. म्हणून पंचायत राज व्यवस्थेचं उदयामुळे काय झालं, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेत आणि अधिकारात घट झाली हे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आघाडी शासनाचा उदय. आघाडी शासनाचा उदयाचा इथे काही संबंधच नाही आहे, ठीक आहे. आपण कशाबद्दल बोलतो आहे? जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठा आणि अधिकाराबद्दल बोलतो आहे. इथं आघाडी शासनाचा काही संबंधच लागत नाही, तर नसायलाच पाहिजे. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे कार्यकारी विभागापासून अलग होणे हे पण एक कारण असू शकतं. त्यानंतर लोकांमध्ये राजकीय जाणीवेची झालेली वाढ. तर राजकीय जाणीवांची जर वाढ झालेली असेल तेव्हा आपण काय होऊन जातं, जिल्हाधिकाऱ्यांचं काम कमी होऊन जातं आणि आमदार आणि खासदारांचं काम वाढून जातं. त्याच्यामुळे कला जर आपण इथे इलिमिनेट केलं, इथे क दिसते बघा, त्यानंतर 2 नंबरमध्ये क इंथ सर्व, म्हणजे आपलं 3 नंबर उत्तर असायला हवं. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे पुढचा. भारतात नागरी सेवा दिन, सिव्हिल सर्व्हिस डे कधी साजरा केला जातो? आता आपण भविष्याचे सिव्हिल सर्वंट बनणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हा जो दिनांक आहे तो माहितीच पाहिजे. 21 एप्रिलला तो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पंचायत राजवर, सोपा प्रश्न आहे, प्रीला पण तुम्ही करत असतात. तर ZE जर बघितलं आपण तर महानगर नियोजनासाठी समिती, ZEमध्ये आणि ZDमध्ये आपल्याला माहिती आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा नियोजन समितीसाठी असतं. आणि Qमध्ये जर पाहिलं आपण तर नगरपालिकेचे गठन
आणि ZA बघितलं तर नगरपालिकांची निवडणुका ह्या एमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 3. पुढचा प्रश्न आहे, कोणते पंचायत अनुसूचित क्षेत्रांना लागू करण्याचे अधिकार पेसाचे उद्दिष्ट नाही आहे. म्हणजे पेसाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही. स्वशासन प्रदान करणे हे तर आहेच. पारंपरिक हक्क जोपासणे हे पण त्याच्यामध्ये येतं. आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त विभाग निर्माण करणे हे त्यांचं काम नाही आहे. स्वायत्त विभाग करण्याचं काम हे मंत्रालयीन लेवलवर होत असतं. पेसाचं ते काम नाही आहे. पेसाचं उद्दिष्ट पण नाही ते. ग्रामसभा हे सर्व कामकाजाचे केंद्र बनवणे हे तर सर्वात महत्त्वाचं आहे. ग्रामसभा इथं फार महत्त्वाची असते पेसामध्ये, कारण की सगळे निर्णय जे असतात गावातले आदिवासी भागातले ते सगळे निर्णय ही ग्रामसभा घेत असते. त्याच्यामुळे 1, 2 आणि 4 हे जे पेसाचे उद्दिष्ट आहेत. फक्त पेसाचं उद्दिष्ट कोणतं नाही आहे, 3 नंबर नाही आहे. 1992 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमाच्या वैशिष्ट्याबाबत खालील विधाने विचारत घ्या. 74वी घटनादुरुस्ती विचारलेली जी की नगरपालिकेच्या बाबतीत आहे. जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य यांच्यामधून जिल्हा नियोजन समितीचे 4/5 सदस्य निवड करतील असे कायद्यात म्हटले होते. महानगर क्षेत्रातील नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य आणि पंचायतीचे अध्यक्ष यांच्यामधून महानगर नियोजन समितीतील 3/4 सदस्य निवडले जातील असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता इथं आपले कीवर्ड काय काय आहे, जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती. तर सर्वप्रथम त्यांचे आपण कलम बघून घेऊयात. जिल्हा नियोजन समिती आत्ताच आपण पाहिली 243 ZD आणि महानगरची 243 ZE. ठीक आहे, हे कलम आहेत. आता यामध्ये जर आपल्याला जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्यांची निवड करायची असेल तर ती कशामधून केली जाते, पंचायत आणि नगरपालिकेमधून, त्यातल्या त्यात निर्वाचित सदस्यांमधून. आणि किती सदस्य घेतले जातात, 4 आसपास सदस्य. ठीक आहे, त्याच्यामुळे अ नंबरचं विधान बरोबर आहे. त्यानंतर महानगर नियोजन समितीमध्ये जर पाहिलं तर नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य घेतले जातात आणि पंचायतीचे अध्यक्ष त्यांची निवड करत असतात. तर ते किती सदस्य घेतले जातात, 2-3 सदस्य घेतले जातात. इथं काय म्हणताय, 3-4 म्हणतायत. त्याच्यामुळे ब नंबरचं विधान हे चुकीचं ठरतं. आपलं आन्सर असणार आहे 1 नंबर, फक्त अ बरोबर. पंचायत राजवर प्रश्न येतो 74वी घटनादुरुस्ती. पुढचा पण सिंपल क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या योजना या शहरी विकासाचे संबंधित आहे. HRDमध्ये पण हा पार्ट येतो. ऑप्शन बघूयात. स्मार्ट सिटीज, नावातच स्मार्ट सिटी, शहरी विकासासाठीच असणार आहे. स्वच्छ भारत मिशन 2 आहेत, एक ग्रामीण पण एक शहरी पण आहे, शहरीमध्ये येणार आहे. अमृत मिशन आपल्याला माहिती आहे शहरासाठीचे. आणि हृदयवर पण भरपूर वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. ही पण काय शहरी विकासासाठी आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे सर्व बरोबर. आजच्या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन आपण पाहतोय. हा पण प्रश्न खूप सिंपल आहे, प्रीला पण भरपूर वेळा विचारलेला आहे. राज्य पुनर्रचना करण्यासाठीच्या ह्या समित्या आहेत. SK धर समिती, फजल अली समिती आणि JVP समिती. फजल अली समिती ही जे SK धर समिती ती सर्वात पहिले आली होती जून 1948मध्ये. त्यानंतर आली होती JVP समिती, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू पण होते, तर ती होती डिसेंबर 1948मध्ये. डिसेंबर आणि जून हे दोन्ही महिने आपल्यासाठी महत्त्वाचे. त्यानंतर फजल अली समिती बघितली आपण तर 1953ला आली होती आणि यांनी जो अहवाल दिला होता 1956ला दिला होता. ठीक आहे, ती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपलं आन्सर असणार आहे 1 नंबर. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 50 प्रश्न कवर केलेले आहेत A सेटमधले. मागचे 50 प्रश्न आणि हे 50 प्रश्न. आता फक्त आपले राहिलेले 50 प्रश्न जे आहेत त्यामध्ये आपले सर्व जास्त करून कायदे येणार आहेत. त्याच्यामध्ये कायदे आणि थोडा आपल्या घटनात्मक संस्थांचा भाग आणि थोडं सामाजिक गोष्टी तर त्याच्यामध्ये कवर होणार आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.